सभापती महोदय, आजच्या या पुरवण्या मागण्यावरील चर्चेसाठी आपण मला संमती दिली त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभार मानतो। सभापती महोदय, एकूण 35,788 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या या सभागृहात मांडण्यात आल्या, ज्या 100% रास्त आहेत। मला माझे मित्र विरोधी पक्ष नेत्यांनी प्रचंड मोठे मोठे आरोप केले। आरोप करणे हे काम आहे आणि विरोधी पक्षाचं ते काम असलंच पाहिजे। जोपर्यंत विरोधाकडून आरोप केले जात नाहीत, उंगली निदर्शन केलं जात नाही, तोपर्यंत सरकार देखील नीट काम करत नाही, अशी एक म्हण आहे। परंतु मी माझ्या मित्रांना एवढं सांगणार आहे की आपण आरोप करत असताना अभ्यास थोडा कमी केला। आपण जाहिरातांचा बार बार उल्लेख केला। DGIPR जाहिराती देते, राष्ट्रीय पातळीवरच्या जाहिराती देते, जी त्यांचा अधिकार नाही। मला वाटतं की माझं कुटुंब माझी जबाबदारीपेक्षा माझी लाडकी बहीण निश्चित चांगली होती। माझं कुटुंब माझी जबाबदारीपेक्षा माझा लाडका शेतकरी निश्चित चांगला होता। माझं कुटुंब माझी जिम्मेदारीपेक्षा माझा लाडका भाऊ त्याच्या शिक्षणासाठी केलेला खर्च, सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील आमच्या युवकांना UPSC असेल, फॉरेन प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा विषय असेल, धनगर समाजातील आमच्या युवकांना तरुणांना शिक्षणासाठीचा निधी असेल आणि इतर मागासवर्गीय समाजातील देखील न भूतो न भविष्यतो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हजारो तरुणांना फॉरेनचं शिक्षण देण्याचं काम या एकनाथरावजी शिंदेच्या सरकारने मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत केलं। आणि आता तर माननीय देवेंद्रजींच्या सरकारमध्ये आपण पहिले 14 ते 19चा कार्यकाळ बघितला आणि या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात या राज्याने विकासाची गती साधली आणि मग त्यानंतर 19 ते 22ला तो जो ब्रेक लागला, त्याची क्लच प्लेटच भाऊ कदाचित तुटली होती। ती क्लच प्लेट रिपेअर करून पुन्हा लावायला आपल्याला 2022चा नोव्हेंबर आला आणि त्यानंतर पुन्हा गतिमान सरकार सुरू झालं आणि आता ह्या गती एवढी जोरात झाली की या राज्यातल्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आणि प्रचंड बहुमताचं सरकार या राज्यात आलं। त्यामुळे देवाभाऊंचं सरकार आता थांबत नाही आणि थांबणार नाही, ही एक ग्वाही या माध्यमातून, या सभागृहाच्या माध्यमातून मी राज्यातल्या तमाम माझ्या 14 कोटी जनतेला देऊ इच्छितो। सभापती महोदय, आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्ट केलंय, जनतेच्या प्रति उत्तरदायी असलेलं हे सरकार मिशन समृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत। ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल साधत राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि यासाठी देखील सरकार। सभापती महोदय, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, महिला, तरुण प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि समाजाच्या प्रत्येक माध्यमाला पुढे घेऊन जायच्यासाठी ते कटिबद्ध आहे। सभापती महोदय, मी काही गोष्टी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की हे झालं नाही, ते झालं नाही। मला फक्त या सभागृहाच्या माध्यमातून जनतेसमोर आम्ही काय काय करतो आहोत ते जनतेसमोर आणायचं आणि त्यानंतर बाप क्रमांक आणि पान क्रमांकावरती पण मी येतो। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,150 कोटी। त्यांनी ठीक आहे, थोडं विश्लेषण केलं तर मूळ मुद्द्यावर येतो। त्याला उत्तर काय सभासद म्हणून काय भूमिका? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी। मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारचं दुय्यम कर्ज आणि समभागासाठी 1,212 कोटी। राज्यातील पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी म्हणून कर्जासाठी 1,204 कोटी। दूध अनुदान योजनेसाठी 758 कोटी। अंगणवाडी कर्मचारी मानधन प्रोत्साहन भत्त्यापोटी 290 कोटी। मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी। अशा विविध गोष्टी केल्या गेल्या। सभापती महोदय, मी समोर कोणाला उद्देशून बोलत नाही, पण मी आपल्याकडे उद्देशून बोलू शकतो। ज्या वेळेला आरोप होतो त्याच वेळेला त्याचा प्रति आरोप केला जातो। आम्ही राज्याचं सरकार, गतिमान सरकार, खंबीर सरकार, शक्तिशाली सरकार, देशाच्या राज्याच्या विकासासाठी $1 ट्रिलियन पर्यंत पेक्षा मोठं घेऊन जाणारं सरकार। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मगाशी राज्यपाल अभिभाषणामध्ये सांगितलं की आम्ही 1.5 ट्रिलियन पर्यंत जाण्याची आमची क्षमता ठेवतो आणि मग अशा सरकारवरती जेव्हा आरोप होत असतील सभापती महोदय, तर मला तुमच्याकडे देखील माझी भावना, माझ्या मनातली गोष्ट, राज्याचं काम, राज्याच्या सरकारचं काम मांडण्याचा अधिकार मला देखील आहे। त्यामुळे
आमच्या जाहीरनाम्यात आम्ही 1500 रुपयाचे 2100 रुपये लाडक्या बहिणीसाठी करू म्हटलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी तो निश्चितपणे मान्य केला आणि येणाऱ्या काळात तात्काळ 2100 रुपयाचा देखील हप्ता माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाईल. त्यामुळे सभापती महोदय, महाविकास आघाडी म्हणजे बोलाचा भात बोलाची कढी हा सर्वसामान्य जनतेला कळून आलंय. त्यामुळे या माझ्या